जगभरात 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो। या दिवशी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार केला जातो, त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो। तसेच तमाम महिला वर्गाला त्यांच्या स्वातंत्र्याची जाणीव होण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जाणारा एक सुट्टीचा दिवस आहे। हा दिवस लिंग समानता, पुनरुत्पादक हक्क आणि महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतो। महिलांच्या हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून हा दिवस पाळला जातो। अहिल्यानगरजवळील मांजरसुंबा छोट्याशा आदर्श गावामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त माननीय श्री माणिक चौधरी साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक MIDC पोलीस स्टेशन, माननीय श्री ज्ञानेश्वर घवाने, जिल्हा कृषी संगम समन्वयक, माननीय सौ सुप्रिया खेडकर, प्रभाग समन्वयक, माननीय सौ रुपाली रामदास पटारे, महाराष्ट्र पोलीस यांच्या प्रमुख उपस्थितीत व विविध मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। त्यानंतर यशस्वीवन, मनोरंजक खेळ अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। प्राचार्य अजित रामभाऊ येवले यांचा स्वरचित संगीत मैफिल, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला। कार्यक्रमाचा गावातील महिलांनी तसेच सर्व गावकरी बांधवांनी आनंद घेतला। कार्यक्रमानिमित्त MIDC पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय श्री माणिक चौधरी साहेब यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाचे आयोजक गावच्या सरपंच माननीय सौ रुपाली अर्जुन कदम, गावच्या माजी सरपंच माननीय सौ मंगल भाऊसाहेब कदम, गावचे माजी सरपंच माननीय जालिंदर कदम साहेब, ग्रामपंचायत सदस्या कविता अनिल वाघमारी, सोसायटी सदस्या भीमाबाई रामदास दांगट, ग्रामपंचायत सदस्या सुनीता देवदास कदम, ग्रामविकास अधिकारी माननीय श्री साबळे सर, सोसायटी सदस्या हिराबाई जनार्दन कदम, सर्व सोसायटी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सर्व ग्रामस्थ महिला बचत गट अध्यक्ष, सदस्य, युवा वर्ग, सन्मान फाउंडेशनचे सर्व सभासद, मांजरसुंबा अहिल्यानगर गावातील ग्रामस्थांनी कार्यक्रमात सहभाग घेऊन व उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। सर, मला कार्यक्रम घेण्याचं एवढं सांगायचं आहे का मी जेव्हा गावात फिरतो, माझ्या मते मी जवळजवळ म्हणून महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही महिलांसाठी एका ठिकाणी खेळ ठेवलेला आहे। त्या ठिकाणी ऑर्केस्ट्रा आहे, अजून बरेचसे कार्यक्रम आहेत। म्हणून आपला सर्वांचा वेळ घेणार नाहीत। मी प्रथमतः आपलं सर्वांचं स्वागत करेन। ज्या जन्मभूमीमध्ये आपण आलो त्या जन्मभूमीमध्ये आपल्याला याच ठिकाणाहून जायचंय। या जन्मभूमीसाठी आपण सर्वांनी काम करायचंय। या ठिकाणी आपण दररोज जगात फिरताना जसं आपण समाजाचा विचार करतो त्याप्रमाणे आपल्या स्वतःच्या मुलाचा, छोट्या मुलाचा आणि तो मुला मोठा होत असताना साहेब तर त्यासाठीच आपण बोलवलेत का त्या मुलाला आपण मोबाईलपासून बाजूला ठेवणं आणि त्याचं जीवन कसं उंचावणं यासाठी आपण ह्या जागतिक महिला दिवसाचा दिनी आपण अनेक आता गव्हाणे सरांनी मार्गदर्शन केलं, साहेब पण करणार आहेत। साहेबाप्रमाणे सुद्धा आपले मुलं मुली घडवायचे असतील तर आपण मोबाईलपासून त्यांना बाजूला ठेवायचे आणि सुसंस्कृत बनवायचे। आपल्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस आपला राज्याभिषेक केला आणि आपला महाराष्ट्रामध्ये अतिशय मोलाचं काम केलं म्हणून आपण या ठिकाणी कार्यक्रम घेऊ शकतो। अशा प्रकारे आपल्या मुलांना मुलींना शिक्षण द्यायचंय, सुसंस्कृत बनवायचंय। सुसंस्कृत बनवलं तर आपला गाव सुद्धा सुसंस्कृत बनन आणि आपल्या देशाचं उज्ज्वल भविष्य या ठिकाणी निश्चित होईल। म्हणून महिलांसाठी हा साहेब आम्ही या ठिकाणी कार्यक्रम केला। आपण आलात, आपलं स्वागत करतो। आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी महिलांना मार्गदर्शन करावं। सर्व उपस्थित व्यासपीठ मांजरसुंबा गावचे सर्व महिला वर्ग, उपस्थित बंधू भगिनी, आज महिला दिनानिमित्त मी तर माझ्या सरकारी कामानिमित्त या गावामध्ये कायमच येत असतो, पण मला आज या ग्रामीण भागामध्ये असा मोठा कार्यक्रमाच्या आयोजनाला बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। आणि इतका मोठा कार्यक्रम अशा सुसंस्कृत पद्धतीने इथे साजरा करता आहे याचा मला खूप म्हणजे अभिमान वाटतो की ग्रामीण भागामध्ये महिलांचं रोज उठल्यावरती चूल मूल आणि शेतात जाणे
तिथून संध्याकाळी आल्यावरती परत आपलं रोजचा जो कार्यक्रम तो चालू असतो. त्यांना कुठेही जायला वगैरे वेळ मिळत नाही किंवा शहरामध्ये जी संस्कृती आहे तशी त्यांना पण मिळत नाही. तरी आता ग्रामीण भागामधून सुद्धा महिलांनी आपल्या मुलींना चांगलं शिक्षण कसं होईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि महिला वर्ग आज प्रत्येक क्षेत्रामध्ये गेलेला आहे. म्हणजे आज बघा तुम्ही, रिक्षा चालकसुद्धा महिला आहे किंवा विमानचालक, पायलट किंवा आपल्या आता भारताच्या राष्ट्रपती या महिला आहे. अशा प्रत्येक क्षेत्रात, सैनिक क्षेत्रामध्ये सुद्धा, पोलीस खात्यामध्ये आता महिलांचं चांगलं प्राधान्य आहे. सैनिक क्षेत्रामध्ये तसंच आपल्या मुली भरपूर सैन्य दलामध्ये भरती झालेले आहे आणि कर्नलपर्यंत त्यांचं पण पोस्टिंग आहे. अशा चांगल्या मोठमोठ्या पदावरती आज आपल्या महिला काम करतात, त्याचा आपल्याला अभिमान आहे सर्वांना. आणि आता आपण मुलांना आपल्या लहानपणापासूनच जे काही आपण मोबाईल वगैरे देतो, मुलगा रडू राहिला, मुलाच्या हातात काहीतरी मग ते मोबाईल देऊन आपले व्यंगचित्र वगैरे काय जे असं ते दाखवतो आपण मुलांना आणि त्याच्यावरती मुलगा रडायचं वगैरे राहतो आणि आपण काम करतो. किंवा शाळेमध्ये मुलांना आता जे मोबाईल दिलेले ते त्यांच्या शिक्षणासाठी दिलेले, पण त्याचा दुरुपयोग मुलं करत आहे आणि त्याच्यातून आपली जी संस्कृतीचा ऱ्हास होत चाललेला आहे. तरी प्रत्येक पालकाने आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. तो शाळेत गेल्यावरती काय करतो काय नाही, शाळेतून आल्यावर त्याचं दप्तर तपासलं पाहिजे. फक्त शिक्षकावरती विसंबून न राहता आईने किंवा मुलांनी, आता पालक म्हणजे वडील तर सर्व्हिसला असतात, आई घरी असते, आईची मोठी जबाबदारी एका तिने घरी आल्यावरती आपली मुलगी काय करते किंवा तिचं दप्तर काहीतरी तपासलं पाहिजे. तिचा मोबाईल आहे, ती मोबाईलवरती कोणाशी बोलते, काय करते. आपण बघतोय सध्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तर मुलगी आहे, पण आपल्या मुलांनी सुद्धा चांगली प्रगती केली पाहिजे. आणि आता जे काही स्त्रियांवर अत्याचार वगैरे होत असतात तर कोणालाही कधी काही अडचण आली तर पोलीस त्यांच्या मदतीसाठी तात्काळ हजर असतात. कोणालाही काही अडचण आली तर 112 कॉल लक्षात ठेवा प्रत्येकाने. 112 नंबरवरती तुम्ही फोन केला तरी आमच्या महिला वगैरे किंवा आमचे पोलीस 5 मिनिटाच्या आत तुम्हाला तिथं मदतीसाठी येणार. कारण आत्ताचे जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक आहे ते आपण बघतो पेपरला, टी व्हीला, यांच्यावरती विश्वास ठेवायचा नाही आणि घाबरून जायचं नाही. पोलीस तुम्हाला काही करणार नाही, तुमचं संरक्षणासाठी पोलीस यंत्रणा आहे आणि 112 कॉल केल्यावर तुम्हाला तात्काळ पोलिसांची मदत मिळेल. आज हा कार्यक्रम एवढा आनंदाने इथे सगळे जमलेले आहे त्याचा मला अभिमान वाटतो आणि महिला जागतिक दिनानिमित्त मला इथे बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचं ऋणी. तू जिजाऊ तू सावित्री अहिल्याची लेख तू जिजाऊ तू सावित्री अहिल्याची लेख तू सुनीता तू कल्पना आकाशी भरारी तू सुनीता तू कल्पना आकाशी भरारी आज 8 मार्च जागतिक महिला दिन. या जागतिक महिला दिनानिमित्त मांजरसुंबा गावामध्ये खूप उपक्रम साजरे केले. या उपक्रमासाठी महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि कार्यक्रमाचा आनंद लुटला. महिलांना रोज धकाधकीच्या जीवनामध्ये आपलं जीवन हे काय आहे हे समजतच नाही, पण या निमित्ताने का होईना महिला बाहेर पडल्या आणि जीवनाचा आनंद घेतला. आणि इथे उपस्थित सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आज मांजरसुंबा गावामध्ये जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम असा मोठ्या उत्साहात साजरा झालेला आहे. इथे महिलांचा पण मोठा प्रतिसाद इथं भेटलेला आहे आणि या कार्यक्रमानिमित्त आम्ही आपल्या साहेबांनी, जालू साहेबांनी इथं संगीताचा कार्यक्रम इथं ठेवलेला आहे. संगीत महफिल म्हणजे स्वरजित संगीत महफिल यांना पण इथे बोलवलं होतं. महिलांसाठी एन्जॉय पण महिलांनी खूप इथं केलेलं आहे. इथे वेगवेगळे प्रकारचे खेळ पण घेतलेले आहेत आणि त्यांना बक्षिसं पण वितरण केलेले आहे. आणि जे 2 वर्षापूर्वीचे लग्न, जे नवीन लग्न झालेले इथं महिला आलेल्या आहेत, ज्या कन्या इथं आलेल्या आहेत, त्यांना आम्ही ग्रामपंचायतीतर्फे साहेबांनी इथे शेगड्या वाटप केलेल्या आहेत. आणि इथे प्रमुख उपस्थिती या महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख उपस्थिती लाभलेले आपले भालेराव सर पोलीस निरीक्षक MIDCचे आले होते. परत इथे सुप्रिया खेडकर मॅडम इथं आलेल्या होत्या. परत रुपाली रामदास पटारे ह्या पण पोलीस आहेत. ह्या पण महिलांसाठी मार्गदर्शनासाठी आम्ही इथे त्यांना बोलवलं होतं. त्या इथं आल्याबद्दल सर्वांचे मी मनापासून हार्दिक शुभेच्छा
हार्दिक स्वागत करते आणि शुभेच्छा पण देते आणि सर्व महिलांना माझ्याकडून महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. आज मौजे मांजरसुंबा तालुका नगर जिल्हा अहिलानगर नगर शहरापासून अवघ्या 20-25 किलोमीटर असणाऱ्या छोट्याशा मांजरसुंबा गावामध्ये आज आम्ही आमच्या ज्या गोरगरीब महिला आणि शेतकरी वर्गामध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी जागतिक महिला दिन साजरा केला. या महिला दिनासाठी गावातील सर्व महिलांनी या ठिकाणी उपस्थिती लावली. त्याबद्दल महिलांचे सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. बस. आम्हाला कळत नाही. नमस्कार. आजच्या 7 जन्माच्या पेऱ्या घेतलेल्या वेळेस काहीतरी बोलले तर आदर्श गाव या गावामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला आणि सर्व महिला भगिनींना मांजरसुंबा ग्रामपंचायत मेसेज करतो हार्दिक शुभेच्छा आणि सर्व महिलांना पुढील कार्यासाठी कार्यक्रमात मजा मस्ती छान स्ट्रॉ जोरदार टाळ्या गॅस शेगडी आणि एक आकर्षक असं बक्षीस. क्या बात आहे. वाजवा की राव टाळ्या. ये होईना बात. आणि यानंतर जोरदार टाळ्या. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आणि त्यासोबतच एक सुंदर अशी दूरविरहित छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जिजाऊ जय श्रीराम. अनिल भाऊ ना